कारखान्यावरून आता आम्ही कराडमधून बघा चाललेलो आहोत आणि ही कृष्णा नदी आहे. कराडपासूनच जवळ माझे सासर आणि माहेर आहे. मिस्टरांचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही ठाण्यामध्ये राहत आहोत आणि माझ्या गावाविषयी मला फार आवड आहे. हा बघा आमचा कराडचा कृष्णा नाका आहे. इथेच माझं टिळक महाविद्यालय आहे. मी त्या महाविद्यालयामध्ये ज्युनियर कॉलेज आणि सीनियर कॉलेजचं नाव आहे महिला महाविद्यालय. तेथे मी शिकली आहे. त्यामुळे कराडमधील मला सगळी माहिती आहे. हे बघा आपल्या यशवंतराव चव्हाणांचं स्मृती सदन आहे. इथे माझ्या कॉलेजचे कार्यक्रम व्हायचे. मला कराड शहर खूप आवडतं आणि खूप आवडतं. हे बघा या स्मृती सदन जवळून गाडी चालली होती म्हणून पटकन हा व्हिडिओ शूट मी घेतलं. कालच्या जाऊबाईंना मी कराडमध्ये घेऊन कोल्हापूर नाक्यावरून आता आम्ही थेट बघा कोल्हापूरमध्ये पोचलो आहोत. हे बघा कोल्हापूरवरती डोंगरावरती आम्ही आलेलो आहोत. रस्त्यामध्ये आम्ही भरपूर गाणी वगैरे बोलली पण शूट करतानाही आलं. खूप छान गाणी आम्ही बोलले देवाची, कानडा राजा, पंढरीचा आणि खूप आमच्या गाडीतील लोक पण खूप छान होते. सगळ्यांनी 1 तासाभरातच एकमेकाशी बोलणं चालू केलं, मजा मस्ती सुरू केली. आमचे दादा जे होते गाडीतले ते पण इतके चांगले होते की सगळ्या महिलांना त्यांनी व्यवस्थित साथ दिली. म्हणजे कुठे थांबायचं, कुठे न्यायचं लक्ष ठेवून आम्हाला एकत्र घेऊन जायचे, आणायचे, काळजी घ्यायची आमची. खूप चांगले होते सगळे दादा. परत सगळी फॅमिली जी होती ती आम्ही असं वाटलंच नाही की पहिल्यांदाच आम्ही भेटत आहोत. मला वाटलंच नाही. कितीतरी दिवसांची आमची ओळख आहे असं सगळ्यांनी आम्हाला प्रेम दिलं. आणि हा ज्योतिबाचा डोंगर आम्ही बघा चढत आहोत गाडीने. मी पहिल्यांदाच माझ्या गावापासून इतकं कराडपासून कोल्हापूर जवळ आहे पण मी कधी ज्योतिबाला गेली नाही ना कुठल्या देवदर्शनाला. माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम म्हणजे आदमापूरला बाळूमामाला मी गेली होती 2दा. कारण ते आमच्या समाजातलं देवस्थान आहे म्हणून आदमापूरला फक्त मी गेलेली. बाकीच्या कोणत्याही देवाला मी गेली नव्हती. आता बघा योग आला आहे. मुलींनीच मला जबरदस्ती केली की मम्मी तू जा म्हणून. हे बघा कोल्हापूरमध्ये आम्ही पोचलो. बघा आमच्या जाऊबाई आहेत आणि हे ज्योतिबाचं प्रवेशद्वार आहे. दख्खनचा राजा म्हणून त्याला बोललं जातं. ह्या माझ्या जाऊबाई आहेत, त्यांना मी कराडमध्ये घेतलं आणि आम्ही दोघी बघा आता मंदिराच्या दिशेने निघालो आहोत. मंदिर बरंच इथून पण खाली आहे, भरपूर चालायचं आहे. ही बघा किती छान स्टॉल लावलेले आहेत. ज्या वस्तू असतात त्या तिथे चांदीसारख्या दिसतात त्या होत्या. हार फुले यांची दुकानं होती. हे बघा गॉगलचे दुकान आहे आणि मस्त मस्त असे खाऊची दुकानं सुद्धा होती. खेळण्यांची दुकानं होती. मी आणि आमचे जाऊबाई बघत चाललो आहोत. त्यांना एका दुकानात तोरणं खूप आवडली, आम्ही ती पण बघितली. पण सगळं शूट मला घेता येत नव्हतं. मी आपली एकटी शूट करत होती. आणि आता आम्ही मंदिराच्या जवळ आलो आहोत. बघा दुकानं पाहत आम्ही चाललो होतो. काय कुठे काय मिळतं. बघा मी पहिल्यांदाच लाईफमध्ये गेलेले आहे त्यामुळे मला खूप कौतुक होतं की कसं असेल ज्योतिबा. आणि मला वर्ष झालं ज्योतिबाचं दर्शन घ्यायची फार इच्छा होती. मी किती जणांना विचारलं की आपण जाऊया का म्हणून. शेवटी तो योग आला आणि मी ज्योतिबाचं दर्शन घ्यायला पोचली. बघा हे मंदिर आहे आणि त्याचा कळस पण किती छान लांबूनच दिसत होता, हो की नाही. हे बघा इथं बोर्ड लिहिला आहे, सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत. ही मंदिराची फ्रंट साईड आहे आणि आम्ही बॅक साईडने, कारण खूप रांग होती. नाताळची सुट्टी असल्यामुळे ना भरपूर गर्दी होती. प्रत्येक ठिकाणी नाताळच्या सुट्टीमुळे गर्दी होती. मंदिराच्या मागील बाजूने आम्ही लाईन लावली होती. हे भगवंताचे दर्शन घेणं, त्याशिवाय आपल्याला पण नाही वाटणार की आपण देवदर्शन केलं आहे.
आणि हे सगळे आमच्या गाडीतील लोक होती बघा. ही सगळ्या ताई भाऊ दादा होते आणि आम्ही सगळे एकत्र जायचो. त्या एका दादांकडे आमची शिट्टी होती, ती शिट्टी वाजेल त्या दिशेने आम्ही चालायचो. हे बघा मंदिर आहे, बाहेर खूप मोठे मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. कोणत्याही मंदिरात गेलं ना की आपल्याला छानच वाटतं. बघा किती गर्दी आहे मंदिराच्या दरवाजासमोर. नंतर आम्ही फोटो काढले दर्शन घेऊन. मला आतमधलं शूट करता आलं नाही. आणि चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.